ಮತ್ತೆ ಉದ್ದಟನ ಪ್ರದರ್ಶಿಸಿದ ಶಿವಸೇನೆ ಮುಖಂಡರು. ಕೊಲ್ಲಾಪುರ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದರ್ಶನಕ್ಕೆ ತೆರಳಿದ ಪ್ರಭು ಚವ್ಹಾಣ್ ಮೇಲೆ ಶಿವಸೇನೆ ಮುಖಂಡರಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಶಾಸಕನೇ ಘೇರಾವ್. ಕೊಲ್ಲಾಪುರದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತೆರಳಿದ ಶಾಸಕ ಪ್ರಭು ಚವ್ಹಾಣ್ ಕಾರು ತಡೆದು ಘೇರಾವ್ ಹಾಕಿದ ಶಿವಸೇನೆ ಪುಂಡರು. ಶಿವಸೇನೆ ಮುಖಂಡ ವಿಜಯ್ ದೇವನೆ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಘೇರಾವ್ ಹಾಕಿದ ಪುಂಡರು ಬೆಳಗಾವಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಸೇರಿಸಬೇಕು, ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಕೇಂದ್ರಾಡಳಿತ ಪ್ರದೇಶ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತಿರುವ ಪುಂಡರು मला आम्ही कशासाठी आलो होतो की तिथल्या लोकांवर जो आपला अन्याय होतोय ना, डेमोक्रेसी माध्यमातून त्या लोकांची जी भावना बाबा व्यक्त करण्यात तुम्ही संधी द्या, तुम्ही का देत नाही आणि आम्ही इथं आलो होतो. मामा सांगितलं की मिनिस्टर सगळे आले नाही एक चालेल हे मिनिस्टर आहे, 4 आमदार हे पण आमदारच आहे. मराठी बोलू का आम्ही? बीजेपी अच्छा बीजेपी जरी असेल तर आमचा एक मुद्दा लक्षात आहे. आम्ही सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक आम्ही एक 4 दिवसापूर्वी आमच्या कलेक्टरला एक पत्र दिलं होतं आणि तुमच्या कलेक्टरला एक विनंती केली होती की आम्हाला महामेळाव्याला याला तुम्ही परवानगी द्या. मराठी समजत आहे ना? सगळ्यांना मराठी सवानच आहेत. होय ना. आणि विषय काय आहे आपला की वर्षाने हा प्रश्न चाललाय, न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. आता हे देऊन आम्ही सगळे पक्षाचे आम्ही लोक आहोत. आम्ही म्हणजे 9 तारखेला तुमचं अधिवेशन चालू झालं. आमचा जो हक्क आहे डेमोक्रेसी आपल्याला इंडियामध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीला बाबा बोलण्याचा आणि याला अधिकार आहे. आमचं म्हणणं ऐकायचं, तुम्ही ऐका नाही ऐका, तर ते सगळं थांबवतात ना. तिथं जबरदस्ती जात गव्हर्नमेंट तिथलं ಇಲ್ಲ ರೀ. ಇವತ್ತು 9 ತಾರೀಕಿಗೆ ಮಹಾಮೇಳ ಆಯಿತು. महामेळावा ಸಮಿತಿ हा ಎಂಇಎಸ್ ಇಂದು ಅವರು ಬ್ಯಾನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಯಾರು ಸರ್ಕಾರ. आमदार आपल्या संपर्कात आहेत बीजेपीचे. त्यांना मी फोन करतो. आमदारांना तुम्ही अडवलंय, काय नेमका विषय होता? कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरनं आम्ही कळवलं होतं की महामेळाव्याला परवानगी तिथल्या कलेक्टरने द्यावी बेळगावच्या. त्यांनी परवानगी दिली नाही. आणि त्याचबरोबर मी आमचे उपनेते संजय पवार साहेब, सुनील मोदी, आम्हाला सर्वांना या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाण्यासाठी आम्हाला बंदी घातली. 9 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे हजारो शिवसैनिक जात असताना या कोगनुळी नाक्यावर त्यांनी अडवलं आणि महामेळाव्याच्या टायमाला अटक करून दडपशाहीचं धोरण मराठी भाषिकांच्यावर केलं. हे आम्हाला पसंत पडलेलं नाही आहे. आणि ज्या पद्धतीनं आज आम्ही जर कर्नाटकात जात असो, जर कर्नाटकचे लोक पोलीस आम्हाला जर अडवत असतील, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कर्नाटकाच्या मंत्र्यांना, कर्नाटकाच्या येणाऱ्या लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना आम्ही अडवणार असं आम्ही जाहीर केलं होतं. त्या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी कर्नाटकाचे जे माजी मंत्री होते त्यांना त्या ठिकाणी अडवलं. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये खास करून सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आम्ही जी आमची तुमची भूमिका मांडली, ती भूमिका आपण सुद्धा मांडली पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती सुद्धा केली. अडवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या भावना आम्ही सभागृहामध्ये कळवू आणि यापुढे महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये येणाऱ्या लोकांना अडवलं जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं. हे जरी असलं तरी अजूनही संघर्ष संपलेला नाही. अजूनही मराठी माणसांच्यावर धरपकड सुरू आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्नाटकाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापुरामध्ये फिरू देणार नाही.